सकाळचे 10 वाजले तरी अजून तुम्ही झोपूनच आहात. अगं त्या बिग बॉस मध्ये बघ जरा, म्युझिक वाजलं की सकाळी सगळे उठून नाचायला सुरू करतात. मी म्हणते तुम्ही नाचू नका, निदान त्या बेडवरनं खाली आलात तरी आमच्यासाठी खूप आहे. तुझं काय आहे ग, तुला दरवेळेला झाडू मार म्हणलं की तुझा हात दुखायला सुरुवात होतो. त्या बिग बॉस मध्ये बघ जरा, किती मोठे मोठे सेलिब्रिटीज आहेत, प्रत्येकाने कामं वाटून घेतलेली आहेत. कोणी झाडू मारतोय, कोणी स्वयंपाक करतोय, कोणी टॉयलेट धुतो. तो प्रणित मोरे झाडू मारणं म्हणजे काय कॉमेडी आहे, पण तो करतोय ना. आज मी स्वयंपाकच नाही करणार आहे, यांना व्हॅल्यू नाही राहिलेली आहे. रोज काय ते आज कारलं का केलंय, आज गवार का केली, आज हे का केलंय, ते का केलंय, रोज यांची कटकट कटकट. त्या बिग बॉस मध्ये नीलम बोलते ते बरोबर बोलते, या लोकांना व्हॅल्यू, इन लोगों को व्हॅल्यू नहीं है हमारा, हम लोग अच्छा अच्छा बना के खिलाते हैं ना इनको, उनका व्हॅल्यू नहीं है उसका. तुला पण मी किती वेळा सांगितलंय, जरा शनिवार रविवार यांचा वीकेंड का वार घेत जा, जरा आठवडाभर या पोरी काय काय करतात जरा लक्ष तरी ठेवत जा. त्या बिग बॉस मध्ये बघ, दर शनिवार रविवार आला की त्या सलमान खानची दहशत असते बाकीच्यांना. मी म्हणते एवढी दहशत नाही, निदान बाप म्हणून थोडी तरी दहशत असू दे मुलींना. तुमचं काय ग आजकालच्या मुलींचं चाललेलं असते, तुम्हाला दर आठवड्याला तुमची मित्रमैत्रिणी चेंज करत असतात, तुमची मनं बदलत असतात. त्या बिग बॉस मध्ये बघ बरं कशा एका ग्रुपनी राहत असतात, शेवटपर्यंत साथ देतात. ते डगमगतात का कधी? 2-2 मिनिटांना यांना फोन लागतात. त्या बिग बॉस मध्ये बघ बिना फोनचे राहतात, 90 दिवस ते लोक बिना फोनचे राहतात. तुम्ही 1 मिनिट तरी राहू शकतात का? बघू बरं, दोघींचे फोन इकडे आण, तुझा दे बरं, दे इकडे फोन दे, बघू बरं तुमचे फोन. तू का ग आत्ता तिच्या अंगाला हात लावलास, का मारलंस तिला तू? त्या बिग बॉस मध्ये बघितलंस, हिंसा झाली, मारामारी झाली, लगेच घराच्या बाहेर कोण आहे काय आहे ते बघितलं जात नाही, मागे वळून बघायचंही नाही, लगेच घराच्या बाहेर काढतात. असे नियम सगळ्यांच्या प्रत्येकाच्या घरी असायला पाहिजेत, म्हणजे हिंसा आणि मारामारी सगळं बंदच होतंय.